नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर चला, तर तुमच्याकडे कैरी आहे का? आता उन्हाळ्यामध्ये आंब्याची सीझन आलेली आहे आणि कैऱ्या अशा खूप आहेत, मार्केटमध्ये भेटतात. तर कैरी जर तुम्हाला मार्केटमधून आणा किंवा तुमच्याकडे झाड असेल, कैऱ्या आले असतील तर लगेच हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला, तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचे आहे, कैरी आपण चांगली धुवून घेतलेली आहे मस्तपैकी. तिला आपण कापून घेऊया आणि कैरीची आपण चटणी करणार आहोत. कशी करायची, कशा सोप्या पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिला मी ते काय घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मी लसूण घेतलेलं आहे सोलून, थोडी मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचे, कैरी चांगली अशी कापून घ्यायची आहे. छान अशी कटिंग करून घ्या. चला, तर ही कैरी आपण पूर्ण कापून घेऊया. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ही चटणी जर तुम्ही करून बघितली ना तर खूप छान लागते. मी जशी बनवते, जशा पद्धतीत करते तशा पद्धतीत तुम्ही करून बघा. आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, तर ही कैरी आपण चांगली कापून घेतलेली आहे. आता कैरी आलेल्या आहेत, पण त्याला तुम्ही बघू शकता इथे कोयसुद्धा नाही आहे कैरीला, जास्त बघू शकता तुम्ही. एकदम छोटीशी कोय आहे, जास्त मोठी नाही आहे. तर आपण ही कोय काढून घेतलेली आहे आणि छान अशी बारीक करून घेऊया. मस्त आपण अशी कैरी कापून घेतलेली आहे. त्यानंतर खोबरं जे आहे तेही आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे. चाकूनी लांब लांब काप काढायचे आहेत खोबऱ्याचे. तर आपण इथे खोबरं जे आहे ते चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 20-25. त्यानंतर आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8. तर चला, तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे, इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण. यामध्ये आपण घालूया खोबरं आणि खोबऱ्याला आपण जरा बारीक करून घेऊया. आपण यामध्ये खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लसूण आणि मिरची घालायची आहे आणि कैरी घालायची आहे. खोबरं सर्वात पहिलं बारीक करून घ्या. त्यानंतर हे सर्व आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर आपल्याला इथं चवीसाठी मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडी साखर. ते बघा आपण इथे साखर घेतलेली आहे थोडी. त्यानंतर आपल्याला इथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे. तर चला, आपण मिक्सरला वाटून घेऊया. तर चला, तर चांगलं आपण वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि आपण कुठल्याही प्रकारे मिरची वगैरे आपण फ्राय करून घेतलेली नाही आहे. तर चला, तर आपण यामध्ये सर्वात पहिला तिला काढून घेऊया आणि आपण यावरती फोडणी घालणार आहोत. सर्वात पहिला आपण ही चटणी काढून घेऊया. आता हे बघा आपण यामध्ये काढून घेतलेली आहे ना. इकडे आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत. छान असं 1 पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा आपण इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे. चांगलं गरम होऊ दे तेलाला. का आपण इकडे तेल जे आहे ते छान असं कडकडून गरम केलेलं आहे. तर आपल्याला त्यामध्ये ना थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी घालायची आहे. तर बघा मोहरी घेतलेली आहे मी इथे थोडीशी मोहरी घेतलेली आहे. आता गॅस जो फास्ट होता तो आपण कमी करणार आहोत. थोडी मोहरी घालायची आहे आणि थोडंसं जिरं घालायचं आहे. तर चला, तर चांगली अशी परत थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आपल्याला. आणि हे बघा छान अशी गरम गरम फोडणी द्यायची. आता गॅस बंद करूया आणि छान अशी आपण फोडणी देऊया. आता लगेचच आपल्याला सगळी चटणी जी आहे ती अशी मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये. छान अशी मिक्स करा. पूर्ण चटणीला आपला तेल जो आहे लागला पाहिजे. संपूर्ण तेल
परफेक्ट आहे चटणीमध्ये. ते बघा आपली कैरीची चटणी रेडी आहे. ही चपाती भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भातासोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. आणखी कैरीचं सीझन आहे. चटणी बनवा, खूप छान लागते. करून बघा, कमेंटमध्ये सांगा नक्की. व्हिडिओ कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.